नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या ज्योतिबा डोंगरावर हातात बेकायदेशीर कोयता घेऊन व्हिडिओ तयार करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांवर कोडोली पोलिसांनी खाक्या दाखवत कडक कारवाई केली आहे. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी सोशल मीडियाद्वारे माफीही मागितली आहे. वाडी रत्नागिरी इथल्या रुद्र सोमनाथ मिटके आणि विवेक राजाराम बुने यांनी हातात धारधार कोयता घेऊन व्हिडिओ शूट करत तो प्रसारित केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एका दुकानाची तोडफोडही केली होती. यामुळे समाजात दहशत पसरविण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या या कृत्याची माहिती मिळताच कोडोली पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या. तपासाअंती दोघांकडे बेकायदेशीररित्या कोयता बाळगल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या विरोधात शस्त्रास्त्र कायद्यासह संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी दोघांना अटक करून कोयता जप्त केला आहे. पोलीस ठाण्यामध्ये त्यांना खाक्या दाखवून ज्या ठिकाणी दहशत माजवली होती त्या ठिकाणी फिरवून माहिती घेतली. त्यामुळे नागरिकांच्या मध्ये निर्माण झालेली भीती नाहीशी झाली. मी का साईट ओपन दे दे त्याला दे असं बाय असं डायरेक्ट त्याला दे की त्याला दे की त्याच्यात आता कशाला देऊ बाई मी हात. माझं नाव रुद्र सोमनाथ मिटके. माझ्या मित्रांनी कोयता आणि चाकून व्हिडिओ व्हायरल केलेलं होतं म्हणून कोडोली पोलीस स्टेशन साहेबांनी मला खाली कोडोली पोलीस स्टेशनने मला खाली आणलेलं होतं आणि गुन्हा दाखल माझ्यावर केला होता आणि मी भाविकांनी कोयता घेऊन दहशत माजवलेली होती. पोलिसांनी मला समज दिलेला आहे. तुम्ही बी असं काय करू नकोसा आणि मी बी असं काय करत नाही.